राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये जयंत पाटलांविरोधात नाराजी पाहायला मिळते। जवळच्या लोकांनाच पद देत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। नाराज आमदार आणि पदाधिकारी शरद पवारांची भेट घेणार आहेत। जयंत पाटलांची शरद पवार यांच्याकडे तक्रार केली जाणार आहे। तर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये आता अंतर्गत वाद समोर यायला लागलेला आहे आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्या सोबत आहेत। सीमा, आता जयंत पाटलांविरोधात नाराजी समोर यायला लागलेली आहे। जवळच्या लोकांनाच ते पद देतात असं त्यांच्यावर आरोप आहे। नक्कीच प्राची, खरं तर शरदचंद्र पवार पक्षांतर्गत प्रदेशाध्यक्ष पदावरून रस्सीखेच ही गेल्या अनेक दिवसांपासून, गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्याला पाहायला मिळते। त्यातल्या त्यात आता जयंत पाटील जे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी संघटनात्मक पदावरती नियुक्त्या करायला सुरुवात केलेली आहे आणि पक्षांतर्गत जे महत्त्वाचे नेते आहेत, युवक आमदार आहेत, सोबतच महत्त्वाचे पदाधिकारी आहेत, त्यांच्या अंतर्गत अशी चर्चा सुरू झालेली आहे की पाटील हे त्यांच्या जवळच्या व्यक्तींची महत्त्वाच्या पदावरती नियुक्ती करत आहेत। कोणालाही विश्वासात न घेता पक्षांतर्गत या गोष्टी किंवा अशा नियुक्त्या होत असल्यामुळे आता थेट जे आमदार आहेत, खरं तर त्यातल्या त्यात रोहित पवार यांचं नाव या नाराजीमध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळे हे सगळे नेते आणि पदाधिकारी थेट शरद पवारांसमोर ही नाराजी जी आहे ती व्यक्त करणार आहे। त्यामुळे आता पक्षांतर्गत जयंत पाटील यांच्या विरोधात जी अनेक दिवसांपासून नाराजी जी पाहायला मिळत होती, पडद्यामागे खरं तर चर्चा होती, ती आता समोर येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। रोहित पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार यांच्यामध्ये एक बैठक पार पडलेली होती आणि त्या बैठकीमध्ये कुठेतरी त्यांनी या संदर्भात बोलून सुद्धा दाखवलेलं होतं। त्यामुळे आता पक्षांतर्गत युवक आमदारांची, पदाधिकाऱ्यांची नाराजी लक्षात घेता 10 जून पूर्वी म्हणजे वर्धापन दिनापूर्वीच पक्षांतर्गत काही महत्त्वाच्या नियुक्त्या सुद्धा होणार आहेत, काही महत्त्वाचे बदल हे आपल्याला पाहायला मिळतील, अशा प्रकारची माहिती रोहित पवार यांनी परवा दिलेली होती। त्यामुळे आता हे बघणं महत्त्वाचं असणार आहे की जयंत पाटील यांच्या विरोधात जी नाराजी आता पक्षांतर्गत उफाळून येते त्या पार्श्वभूमीवरती काही मोठा निर्णय शरद पवार घेतात का? बरोबर सीमा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।